पाहुण्याला तर बोलायची संधी तर दिलीच पाहिजे, त्यामुळे माईक स्वतः हातात घेतलाय. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आज कामोडेचे 4 नवनिर्वाचित कॉर्पोरेटर आज स्टेजवरती आहेत आणि हे स्टेज खऱ्या अर्थाने भरले असं मला वाटतं. सर्व कामोटेकरांच्या वतीने सन्माननीय विकास गरज सर, रवी गौरवी सर, शीला भगत मॅडम आणि हेमलता गोवरे मॅडम यांना विनंती करतो की समोर यायचे. मी सर्वांना विनंती करतो, जर तुम्हाला या पुढील काळामध्ये जर कामोड्याचा खरा विकास पाहिजे असेल तर सर्वांनी स्टँडिंग एव्हिएशन या 4 कॉर्पोरेटरला दिलं पाहिजे. सर्वांना विनंती करू, उभं राहून सर्वांनी या 4 कॉर्पोरेटरचं आपण अभिनंदन करूया. आज विजयाची पताका त्यांनी कामोड्यामध्ये रोवली. आणि मित्रांनो, मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाही, कुणाच्याबद्दल बोलत नाही, पण हे 4 कॉर्पोरेटर कामोड्यामध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कामोड्याचा निश्चित विकास निश्चित भरारी घेईल असा मला विश्वास वाटतो आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो सर. मित्रांनो, मी जास्त वेळ बोलणार नाही, प्लीज 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 सिट डाऊन. विनम्रता काय असते ना, मी इथे स्टेजवरती बघितलं सर, सत्यम मुलाचा इथे बेस्ट स्टुडंट म्हणून अवॉर्ड दिला गेला आणि तो अवॉर्ड आहे ना, तो मुलगा त्याच्या बापाला देऊ इच्छित होता. तो मुलगा स्वतः अवॉर्ड घेत नव्हता, त्याचा तो अवॉर्ड तो त्याच्या बापाला देत होता. याच्यामध्ये आपल्याला कळतं की ह्या शाळेच्या मध्ये किती संस्कारक्षम विद्यार्थी घडवले जातात. त्याबद्दल सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि संस्थापकांचे अभिनंदन. मित्रांनो, कोणीही जन्मजात पैसा घेऊन येत नाही, कोणी मोठं नाव घेऊन येत नाही. तुमच्या समोर मी छोटासा असा मुलगा उभा आहे ज्यांनी 8 पैशाला लहानपणी बटर पाव विकले आणि आज 800 करोड कंपनीचा मॅनेजर आहे. आजही म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे की शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं, पण शिक्षणाचे अधिक पैलू जर घडवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देता आली पाहिजे. मला माहिती आहे आज काळाची गरज म्हणून आई बाबा दोघे पण कामावरती जातात आणि विद्यार्थ्यांना तेवढा वेळ देता येत नाही, पण मी विनंती करेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल विद्यार्थ्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्या आणि ती थाप निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना वेगळी भरारी घेण्यास निश्चितपणे घेऊन जाईल पुढे असं मला वाटतं. मी जास्त वेळ घेत नाही. मला आज बघायचंय की आपले कॉर्पोरेट आहेत विकास सर, ते आता एवढे छान बोलतात बरोबर विकास सर, कारण मी बघतो की कामोठ्याची ज्या विकासाची जी तळमळ आहे त्यांच्या नावात फक्त विकास नाही, त्यांचा ध्येय विकास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे कामोठ्याचा विकास होईल. आणि शाळेच्या सर्व शिक्षक वृंदाने छोटे छोटे मुलांचे डान्स फार सुंदर बघितले. गेले 15 वर्ष श्रावण सर तुम्ही मला गॅदरिंगसाठी बोलवत आहे. मी जरी पब्लिकेशन मध्ये असलो, कमर्शियल असलो तरी आज स्टेजवरती आज 15 वर्ष झाले म्हणून मी शाळेला एक गिफ्ट पण देणार आहे. 1 नेशन 1 सिलेबस म्हणून आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदींची इच्छा आहे की प्रत्येक विद्यार्थी भारतातला एकसारखा सिलेबस, एकसारखा अभ्यासक्रम शिकला पाहिजे. कारण आज तो पालक महाराष्ट्रात शिकला काय, मध्य प्रदेशात शिकला काय, दिल्लीमध्ये शिकलाय, प्रत्येक विद्यार्थी टॉपला असला पाहिजे. आणि त्याकरता 1 नेशन 1 सिलेबसची जी स्थापना झाली NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्याला NCF म्हणतो, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, आणि त्याच्यासाठी शाळा स्मार्ट होणं गरजेचं आहे. आणि ती शाळा स्मार्ट होण्यासाठी मी स्वतः शाळेसाठी 1 लाख रुपयाचा स्मार्ट पॅनल यावर्षी मी देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ॲज अ पब्लिशर म्हणून मी ग्वाही देतो की तुमचा प्रत्येक विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून स्मार्ट पॅनलमधून तो स्मार्ट होईल आणि तो या धावत्या जगामध्ये स्पर्धेमध्ये कुठेही कमी पडणार नाही. कारण मी बघतो, दक्षता मॅडम प्लीज 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 पुढे या मॅडम प्लीज प्लीज. दक्षता मॅडम, तुमच्या शाळेला अशा प्रिन्सिपल लाभल्या आहेत अक्षरशः 105 डिग्री जर टेम्परेचर असलं नेहमी आजारी पडतात, पण आज तुम्ही प्रॉमिस करा सर्वांच्या समोर इथून पुढे आजारी पडणार नाही. कारण तुम्ही आम्हाला शाळेमध्ये त्याच 100% ताकदीने वेळ आहात आणि पुढे पाहिजे. निश्चितपणे तुमच्या त्या नेतृत्वामध्ये कामोठ्याच्या श्री विश्वविद्यालयाचा हा आलेख उंचावत जाईल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सन्माननीय विकास गरज सर, मी यांना विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करावे प्लीज.